सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी काही चांगली बातमी मिळणार आहे, कारण त्यांना चांगली पद मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अर्थातच त्यांना आनंद होणार आहे. भावांसोबत सुरू असलेले मतभेदही आज संपुष्टामध्ये येतील. तुम्ही तुमच्या घरामध्ये काही भजन, कीर्तन, पूजा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करू शकता. काही व्यावसायिक योजना बनवण्यासाठी तुम्हाला तुमचा आळस झटकावा लागेल. जर तुम्ही तुमच्या कामांची चालढकल करत राहिलात तर तुमचं नुकसान होऊ शकतं. आज तुम्ही एखादं मोठं ध्येय साध्य कराल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य आज अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सावध राहावं, नाहीतर कोणीतरी त्यांची फसवणूक करू शकतं. तुमचे आकर्षित करणारं व्यक्तिमत्व पाहून लोक तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुमचा आदर वाढेल असं दिसतंय. एखाद्या कामामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्या तरच ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचे खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देणारा ठरेल. आज तुम्ही एखादा वेगळा प्रयत्न कराल आणि आज तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर नक्की करा. तुम्ही एखाद्या नवीन कामामध्ये अग्रेसर व्हाल. तुम्हाला सर्जनशील विषयांशी जोडण्याची संधी देखील मिळेल. तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. आज तुमच्या कला आणि कौशल्यामध्ये वाढ होईल. सर्वांचा विश्वास सहज जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस भरभराटीचा जाईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कर्क राशीच्या मंडळींसाठी विचार विमर्श करण्याचा आणि चर्चा करण्याचा ठरणार आहे. कोणत्याही प्रकारे दिखाऊपणा करू नका आणि जास्त पैसे खर्च करू नका. जर तुम्ही याआधी कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर ते परत करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचं उत्पन्न वाढेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या खर्चाचं अंदाजपत्रक बनवून त्याप्रमाणे चाललात तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला कोणाशीही विचारपूर्वक बोलावं लागेल, नाहीतर तुमच्या आंतरिक भावना लोकांसमोर उघड होऊ शकतात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. चांगले लाभ मिळाल्याने तुमच्यामध्ये अभिमानासोबत अहंकाराची भावना देखील जागृत होईल. तुम्ही तुमच्या व्यावसायिक कामांना आज गती द्याल. व्यावसायिकांना आज त्यांचे अडकलेले पैसे मिळाल्याने आनंद होईल. जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी तुम्हाला पैसे उसने मागितलेत तर तुम्हाला त्यांना मदत करावी लागेल. अविवाहित लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी आखलेल्या काही दीर्घकालीन योजना सुरू करण्याचा आजचा दिवस असेल. तुम्हाला शासनाचा पूर्ण लाभ मिळत असल्याचं दिसून येते. अधिकारी तुमच्या चांगल्या विचारसरणीवर खुश होतील आणि त्यामुळे त्यांच्याकडून तुमची प्रशंसाही होऊ शकते. तुमच्यातील एखादी दडलेली क्षमता आज लोकांसमोर उघड होऊ शकते, ज्याचा तुम्हाला फायदाच होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर असणार आहे, पण तरीही त्यांना काळजी करण्याची गरज नाही. सुखसमृद्धी वाढल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. जर तुम्ही तुमच्या करिअरसाठी दीर्घकाळ प्रयत्न करत असाल तर त्यालाही वेग येईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणांना तांब्याच्या भांड्यातून अर्धे अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की भाग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला ठरणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींपासून आज दिलासा मिळेल. आज एकापेक्षा जास्त मार्गांनी तुमची मिळकत होईल.
तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत असेल आणि तुम्ही सर्व कामांमध्ये चांगली कामगिरी कराल. तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळाल्यानं तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटी पार्टी देखील आयोजित करू शकता. धार्मिक कार्यामध्ये तुमचा विश्वासही वाढेल आणि तुम्ही धार्मिक कार्यामध्ये उत्साहाने सहभाग घ्याल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सौंदर्यपूर्ण असणार आहे. कोणत्याही कामामध्ये नियमावली याकडे पूर्ण लक्ष द्या. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं तुम्हाला काही सल्ला दिला तर तुम्हाला त्याचा काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांचं आज सहकार्य मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी, नाहीतर तुमच्याकडून चूक होऊ शकते. तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल. आकस्मिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज कुटुंबामध्ये काही शुभ कार्य होऊ शकतं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी धनुराशीच्या लोकांचा मान सन्मान वाढेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादं महत्त्वाचं काम मिळालं तर तुम्ही टीम वर्क कराल आणि ते वेळेवरती पूर्णही कराल. तुम्हाला कोणाकडून एखादी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, त्यामुळे तुमचे कुटुंबीयही तुमच्यावरती खुश असतील. व्यवसाय करणाऱ्यांनी बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा, नाहीतर अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या काही योजना गुप्त ठेवाव्या लागतील, त्या लोकांसमोर उघड करू नयेत. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मकर राशीच्या लोकांच्या सभोवतालचं वातावरण हे आनंददायी असणार आहे. तुम्हाला काही लोकांपासून सावध राहावं लागणार आहे. तुमचे पैसे वायफळ गोष्टींवरती तुम्ही खर्च करू नका. तुमचं मन प्रसन्न राहील, कारण तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला लाभ मिळेल. कोणाच्याही बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवणं टाळावं लागेल, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या खर्चाचं अंदाजपत्रक बनवलं आणि त्याचं पालन केलं तर ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा त्याग आणि सहकार्याची भावना घेऊन येईल. तुम्हाला काही आधुनिक विषयांमध्ये रस वाटू लागेल. विद्यार्थी त्यांच्या एखाद्या मित्राशी त्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा करू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे काही काम उत्तम होईल आणि तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. तुमच्या आतमध्ये दडलेली कला बाहेर येईल आणि लोक ते पाहून आश्चर्यचकित होतील. तुमच्या एखाद्या मित्राकडून भेटवस्तू मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवता भगवान सूर्य नारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मीन राशीची मंडळी कोणताही उतावीळपणा आणि भावनिक निर्णय घेणं टाळा. तुमच्या भावांचा सल्ला घेऊनच तुम्ही व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घेतल्यास ते तुमच्यासाठी हितकारक राहील. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही धार्मिक तत्वांचं पालन केलं पाहिजे. कामाशी संबंधित एखाद्या विषयावरती तुमच्या जवळच्या व्यक्तीशी तुमचा वाद होऊ शकतो. जर तुम्हाला घर, दुकान किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर आज ती प्रकर्षाने जाणवेल. आज तुम्हाला मिळणारा नफा हा सामान्य असेल. आज तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जाणून घेतलंय की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. धन्यवाद.